हे पहा, मनसेला सोबत घेण्याचा निर्णय यामुळेच झाला होता की उद्धव ठाकरे आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेच पण शरद पवार यांच्यामध्ये देखील जे पक्षांतर्गत फूट पडली, त्यानंतर एक सिंपथी फॅक्टर आहे दोघांसाठी, प्रामुख्याने जास्त उद्धव ठाकरेंसाठी आहे। आणि ते सर्वेमध्ये दिसलं। भाजपनं अनेक सर्वे केले, चॅनल्सने अनेक सर्वे केले, म्हणून ज्या 48 पैकी 41-42 जागा महाराष्ट्राकडनं मोदींना किंवा भाजपला एनडीएला मिळत होती, त्या जागा कमी होताना दिसत आहेत। कोण सांगताय 30 तर कोण सांगताय 28। तर या जागांमध्ये जास्त फायदा उद्धव ठाकरेंना होत होता। आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे आतापर्यंत त्यांची भाषणं जर आपण काढली तर ते प्रामुख्याने हेच सांगतात की गद्दारांनी गद्दारी केली, गद्दारांना आपल्याला पाठीत खंजीर खुपसलं। तर यामुळं तो केडर जो बाळासाहेबांच्या संघटनेचा केडर आहे तो उद्धव ठाकरेंसोबत राहिला। आणि आता जर लोकांना हे पटवून द्यायचं असेल की उद्धव ठाकरेंनीच आधी दगाफटका केला, भाजपला सोडून महाविकास आघाडीचा फॉर्म्युला त्यांनी सुरू केला किंवा त्याच्यामध्ये ते गेले मुख्यमंत्री पदासाठी, तर त्यासाठी एक चांगला वक्ता लागेल, तो आहे राज ठाकरे। राज ठाकरे यांना ठाकरे परिवारातलं जे अंतर्गत कले आहे किंवा ज्या गोष्टींमुळे राज ठाकरे बाहेर पडले होते त्या अनेक बाबी आहेत। उद्धव ठाकरेंसंदर्भातल्या अनेक चर्चा त्यांना, अनेक माहिती त्यांच्याकडे आहेत। याशिवाय ज्यावेळेस उद्धव ठाकरे बोलतील तर त्याला उत्तर म्हणून महायुतीकडनं जर राज ठाकरे उभे राहिले तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल, लोकांना ते चांगलं पटेल। या सगळ्या स्ट्रॅटेजीजला किंवा या परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो किंवा जे विचार आहेत त्याला घेतच मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे। आणि निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती ही महत्त्वाची असते। जसं आपण म्हणतो की राज ठाकरेंच्या सभेमध्ये गर्दी असते, लोकांना त्यांचं भाषण ऐकायला आवडतं, त्यांचे मत त्यांना पटतात, पण मतदान त्यांना होत नाही। म्हणून मतदान जरी नाही झालं पण महाविकास आघाडीमधील जो सिंपथी फॅक्टर आहे तो कमी करण्यामध्ये राज ठाकरे प्रामुख्यानं मदत त्यांची खूप मोठी होईल। आणि म्हणूनच एक सोपं उदाहरण आहे प्रज्ञा, ज्यावेळेस उद्धव ठाकरे बोलतील की त्यांच्या विरुद्ध दगाफटका केला गेला तर राज ठाकरे बोलू शकतात की माझे 7 नगरसेवक तुम्ही चोरले। तर असं आहे की उत्तराला प्रत्युत्तर, प्रश्नाला प्रश्न, असं एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरे प्रचार करतील उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडींना। हे स्ट्रॅटेजी झालेली आहे। आपण माहिती असेल की 2019 मध्ये सर्व पक्षांना म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांना सोबत घेण्याचं काम राज ठाकरेंनी आणलं होतं ईव्हीएमच्या मुद्द्यांवरती। तर त्यावेळेला काय घडलं, त्यांनी कसा दगाफटका केला, हे अनेक असे मुद्दे आहेत जे राज ठाकरे प्रचारांच्या दरम्यान महाविकास आघाडीसमोर उपस्थित करू शकतात। आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच काँग्रेसला साथ दिली नाही, काँग्रेसच्या विरुद्धच ते उभे राहिले। म्हणून काँग्रेसला सोबत घेऊन उद्धव ठाकरे कसं प्रचार करतायत, या अनेक प्रश्न लोकांच्या मनात जे आहे रोवण्याचं काम राज ठाकरे करते, त्याचा फायदा महायुतीला होईल असं अशा मताचं अद्याचं राजकारण किंवा आताची स्ट्रॅटेजी महायुतीची आहे। आणि म्हणूनच ही बोलणी सुरू केली गेली आहे। याचा निश्चित फटका महाविकास आघाडीला होऊ शकतो, कारण वातावरण निर्मिती करायला राज ठाकरे माहीर आहेत आणि ती जर त्यांनी चांगल्यापैकी केली तर मोदींना आणि महायुतीला त्याचा फायदा होईल। आणि म्हणूनच राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि त्यासाठी बोलणी केली गेली। ह्या मताचे आधी महाराष्ट्राचे नेते होते, देवेंद्र फडणवीसांनी बातचीत केली, ती चर्चा पुढे नेली। आशिष शेलार दिल्लीतल्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंकडे आले, त्यांच्याशी बोलणी झालं, बावनकुळेंसोबत चर्चा होती। आणि मागील काही काळामध्ये पाहिलं तर राज ठाकरे ज्यावेळेस एक मुद्दा घेतात तर त्याला पूरक असं वक्तव्य किंवा घोषणा, आदेश हे महाराष्ट्राचं सरकार करतं, ते मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो। म्हणून राज ठाकरेंना पुश देण्याचं काम अनेक दिवसांपासून सुरू होतं। त्यासोबतच राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे हिंदुत्ववादीची किंवा जी कास धरली आहे, त्यांनी आपला पक्षाचा झेंडा बदलला, त्यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध परप्रांतीयांवरती आपली जी पहिलीची भूमिका होती त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं, त्यानं आपली ती भूमिका, आपलं ते मत मावळ केलं। त्यासोबतच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरुद्ध कोणतेही वक्तव्य ऑफलेट केलेलं नाहीये। म्हणून हे बिल्टअप सगळ्यांना दिसत होतं की हे कुठे जातंय आणि ते आज घडलंय। आणि राज ठाकरेंकडे एक मोठा टास्क असेल ते म्हणजे प्रचार सभा करणं, मोठ्या सभा करणं आणि महायुतीसाठी, मोदींसाठी वातावरण निर्मिती करणं। त्यांचा एक उमेदवार असेल जो अद्याप तरी दक्षिण मुंबईचा आम्हाला दिसतोय, नांदगावकर ते असतील, तिथं महायुतीचं बळ त्यांना दिलं जाईल। ती शिवसेनेच्या कोट्यातली जागा आहे, म्हणून भाजपच्या कोट्यातली जागा मनसेला मिळणार नाही हेही निश्चित आहे।
शिवसेनेतल्या कोट्यातली जागा त्यांना दिली जाईल आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेंना देखील सोबत घेऊन राज ठाकरे पुढे जातील, हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. प्रज्ञा. गणेश, तुम्हालाही विनंती की तुम्ही सोबत राहा. सध्या आपण दृश्य पाहतोय अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत. अगदी काही क्षणामध्ये राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा हा तिकडे पोहोचू शकतो. राज ठाकरेंची गाडी तिकडे पोहोचू शकते. राज ठाकरे यांच्यासोबत सध्या अमित ठाकरे आणि विनोद तावडे हे देखील उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा गणेश ठाकूर यांच्याकडे येते की गणेश, या भेटी दरम्यान अमित ठाकरे हे उपस्थित असणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट म्हणायला हवी. त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी सुद्धा या दरम्यान चर्चा होऊ शकते का? निश्चित, आणि ही चर्चा आता नाही तर आधीपासूनच सुरू आहे की अमितला आपण कसं पुढे न्यायचं. कारण युवा चेहरा आहे, राज ठाकरेंचा पुत्र आहेत आणि त्यांना जबाबदारी काय दिली पाहिजे. म्हणून काही माध्यमांमध्ये चर्चा आहे की अमित ठाकरे यांना दुसरी जागा दिली जाईल, त्यांना लोकसभेसाठी उभं केलं जाईल. तर अद्याप त्या चर्चाच आहेत, त्याला अजून दुजोरा दिलेला नाही. कारण मला असं वाटतं की जर राज ठाकरे महायुतीसोबत जातात तर युवा वर्गाला सोबत जोडण्याचं काम महायुतीत गेल्यानंतर हे प्रामुख्यानं अमित ठाकरे करतील. ते निवडणुकीत अडकून राहतील का, तर सध्या तरी दिसत नाहीये, तसे चित्र काही दिसत नाहीये. म्हणून संघटना बांधणी करणं, कारण आत्ता तर कुठेतरी उभारी मिळेल महायुतीत सोबत गेल्यानंतर, म्हणून त्याच वेळेला जर आपण पद किंवा निवडणुकींच्या जाळ्यात अडकलो तर ते राज ठाकरेंना मान्य नसेल असं मला वाटतं. आणि म्हणून अमित ठाकरे लढतील का, तर अद्याप तरी दिसत नाही तर लढताना. पण भाजप काय म्हणतं, भाजपकडनं काय बोलणं होतं हे पाहावं लागेल. कारण दुसऱ्या जागेसाठी राज ठाकरे आग्रही आहेत. ती जागा कोणाची असेल किंवा त्या जागेचा उमेदवार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ती जागा मिळते का हा सर्वात पहिला प्रश्न आहे. जर मिळाली तर उमेदवार कोण, ती जागा शिवसेनेतल्या कोट्याची असेल असं मला सांगितलं गेलं आहे. पण भाजप ती सोडेल का किंवा एकनाथ शिंदे ते सोडतील का हे अद्याप स्पष्ट नाही. म्हणून राज ठाकरेंच्या भेटीनंतर महायुतीतील इतर दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते भेटणार आहेत. शक्यता आहे की मुख्यमंत्री देखील दिल्लीला जातील. म्हणून कसं राज ठाकरेंना ऍडजस्ट करायचं आहे ते त्यांना बोलल्यानंतरच फॉर्म्युला समोर आणला जाईल. म्हणून आजच राज ठाकरे घोषणा करतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण इतर पक्षांना देखील याची सूचना देतील किंवा त्यांच्यासोबत चर्चा झालीच असेल. पण काय घडलंय आणि काय होणार आहे, कसं आपण पुढे जायचं आहे याबद्दल शिवसेना राष्ट्रवादीशी बोललं जाईलच. म्हणून आता ही भेट होते, त्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आता जे पी नड्डा घोषणा करतील तर ती घोषणा कशी होईल, जागाही सांगितली जाईल का हेही पाहणं महत्त्वाचं असेल. पण अमित ठाकरेंसंदर्भातलं एक आहे की त्यांना जबाबदारी दिली जाईल, पण निवडणूक मात्र ते सध्या लढताना दिसत नाहीयेत. जबाबदारी असेल युवा वर्गाला सोबत जोडण्याची, त्यांना काही मतदारसंघ दिले जाऊ शकतात किंवा त्यांना काही रिजन दिले जाऊ शकतात. शक्य आहे की जर एकच उमेदवार असेल तर पूर्ण जबाबदारी त्या मतदारसंघाची अमित ठाकरेंना दिली जाऊ शकते. कारण राज ठाकरे महाराष्ट्रभर प्रचार करतील, म्हणून अशी जबाबदारी. पण विधानसभेसाठी मोठी जबाबदारी त्यांना दिली जाईल हे मात्र निश्चित. गणेश, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सोबत राहा, कारण दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडींचे विविध कंगोरे तुमच्याकडून जाणून घ्यायचेत. आपण पुढच्या अपडेट्सवर एक नजर टाकूयात. देवेंद्र फडणवीस